नमस्कार स्वामी भक्तांनो. नवरात्री म्हणजे भक्ती, साधना आणि ऊर्जा यांचा उत्सव. या 9 दिवसात माता दुर्गेची आराधना केली जाते. आपल्या घरात सतत प्रकाशमान राहणारा अखंड दिवा हा या पूजेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. आज आपण जाणून घेऊया नवरात्रीत अखंड दिवा का लावावा, दिव्यात लवंग टाकल्याने काय फायदे मिळतात आणि यामागचं आध्यात्मिक तसेच वैज्ञानिक काय कारण आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, अखंड दिवा का लावावा? अखंड दिवा म्हणजे अखंड प्रकाश जो अंधकार आणि अज्ञान दूर करतो. दिवा हा माता दुर्गेच्या शक्तीचं प्रतीक आहे. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरात सतत दिवा पेटलेला असेल तर नकारात्मक शक्ती दूर राहतात आणि घरात चैतन्य, समाधान, शांती, सुख, समृद्धी आणि प्रसन्नता वाढते. नवरात्रीत अखंड दिवा लावणे म्हणजे आपली प्रार्थना, साधना आणि संकल्प सतत चालू ठेवतो याची ती खूण आहे. स्कंदपुराण, पद्मपुराण आणि देवी भागवतामध्ये दिव्याच्या उपासनेचा उल्लेख येतो. असं मानलं जातं की ज्या घरात नवरात्रीत अखंड दिवा लागतो त्या घरात देवी लक्ष्मी अखंड वास करते. ते घर सुखाने भरभरून जाते. पैसा, धन, वैभव अखंडपणे सतत चालू राहते. अखंड दिवा लावल्यामुळे पुढील गोष्टी घडतात. घरातील वादविवाद आणि ताणतणाव कमी होतात. मनाची अस्थिरता कमी होते. आजारपण नाहीसे होतात. स्थैर्य आणि धैर्य वाढते. साधना करताना लक्ष केंद्रित करायला मदत होते. घरात शुभत्व आणि समृद्धीचा वास होतो. दिव्याच्या तेजाने, प्रकाशाने घरातील वातावरण पवित्र होते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक शक्तीचा नाश होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवी लक्ष्मी आपल्या घरात वास करते. दिव्यात लवंग टाका. दिव्यात लवंग टाकली तर नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी दिव्यात लवंग टाकण्याची परंपरा आहे. लवंग हा माता दुर्गेचा आवडता पदार्थ मानला जातो. लवंग टाकल्याने देवी माता प्रसन्न होते आणि भक्ताच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात. लवंगमध्ये औषधी गुण आहेत. त्यांच्या सुगंधामुळे वातावरण सकारात्मक कंपन पसरतात आणि कीटक जंतू दूर राहतात. मानसिक फायदे काय होतात तर दिव्यात लवंग टाकल्यावर निघणाऱ्या सुवासाने मन शांत होते, चिंता कमी होते आणि एकाग्रता वाढते. लवंग दिव्यात टाकल्याने आर्थिक लाभ होतात. असे मानले जाते की लवंग दिव्यात अर्पण केल्याने घरात धनलाभाचे मार्ग उघडतात, गरिबी दूर होते आणि अनेक मार्गाने अखंड लक्ष्मी येते, पैशाची भरभराट होते. तर स्वामी भक्तांनो, नवरात्रीत अखंड दिव्याचे पालन कसे करावे? नवरात्रीत दिवा तुपाचा किंवा तेलाचा असावा. शक्यतो शुद्ध गाईचं तूप उत्तम मानलं जातं. दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा. दिवा विझू नये म्हणून त्याची योग्य काळजी घ्यावी. दिव्यावरती एखादी जाळी ठेवावी म्हणजे दिवा विझणार नाही. दररोज सकाळ किंवा संध्याकाळी देवीची आरती, मंत्रजप, देवीचा पाठ आणि प्रसाद अर्पण करावा. लवंग दिव्यात टाकताना देवीचे स्मरण करावे आणि प्रार्थना करावी. माझ्या घरातील दुःख, संकट, गरिबी, समस्या, वादविवाद, अडथळे दूर होत. माझ्या कुटुंबाला सुख, शांती, चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभो. घरामध्ये पैशाची भरभराट होऊ दे आणि माझे सौभाग्य अखंड राहू दे. अशी प्रार्थना केल्यानंतर लवंग दिव्यामध्ये टाका. लवंग दिव्यात टाकल्याने तुमच्या घरातील दुःख, संकट, गरिबी, अडथळे, वादविवाद तात्काळ दूर होतात
आणि घरामध्ये सुख, समृद्धी, धनलाभाचे आगमन व्हायला सुरुवात होते. तर स्वामी भक्तांनो, नवरात्रीच्या या पवित्र काळात आपल्या घरात अखंड दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि शांतता येते. आणि दिव्यात लवंग टाकल्याने देवी दुर्गा मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो. श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध मनाने केलेली ही साधना नक्कीच आपल्याला यश, आनंद, सुख, समाधान देणारी ठरते. चला तर मग या नवरात्रीत अखंड दिवा लावूया आणि लवंग दिव्यात अर्पण करूया आणि आपलं घर आणि जीवनाला देवीच्या आशीर्वादाने उजळून टाकूया. तुमच्या घरी दिव्याच्या प्रकाशासोबतच सुख, समृद्धी ही अखंड राहो हीच प्रार्थना देवी मातेच्या चरणी करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये जय माता दी टाईप करा.